Well, I am Dr. Anil Panse, practicing as a family physician in the Katras village near Pune city. Well, today we are going to talk on a very important but routinely experienced subject, that is esophagitis. इसोफेजायटिस हा प्रकार जो आहे तो अन्ननलिका आपण जी म्हणतो त्याचा आजार आहे. इसोफेगस म्हणजे अन्ननलिका, म्हणजे तोंडापासून जठरापर्यंत जाणारी जी नलिका आहे त्याला आपण अन्ननलिका किंवा इसोफेगस म्हणतो. आणि तिचा दाह म्हणजे इसोफेजायटिस. आपण जेव्हा अन्न घेतो त्यावेळेला हे अन्न जेव्हा अन्न नलिकेतून पुढे जातं त्यावेळेला खूप वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला छातीत जळजळ होतीये. ते जेवताना, खाताना, गिळताना आपल्याला अन्न टोचत पुढे पुढे जात आहे आणि मग गिळायला खूप त्रास होतो. हे कारण म्हणजे असं असतं की त्यावेळेला आपल्याला या अन्ननलिकेला सूज आलेली असते, दाह झालेला असतो आणि त्यालाच आपण इसोफेजायटिस असं म्हणतो. कशामुळे होतो बरं हा इसोफेजायटिस? तर इसोफेजायटिस मध्ये हा दाह किंवा सूज यायचं कारण म्हणजे एकतर अतिशय दाहयुक्त किंवा जळजळीत किंवा चमचमीत किंवा तिखट किंवा ऍसिड असलेले असे पदार्थ जेव्हा खाण्यात येतात त्यावेळेला हे अन्न नलिकेचं आतलं आवरण जे अतिशय नाजूक असतं त्या नाजूक आवरणाला त्रास होतो किंवा सूज येते. किंवा दुसरं एक कारण असं असतं की आपल्या जठरामध्ये आपल्या अन्नपचनासाठी आपल्याला ऍसिड लागतं. हे ऍसिड एरवी आपल्या अन्ननलिकेत येऊ शकत नाही, कारण दोन्हीच्या मध्ये एक छानशी झडप असते की जेणेकरून हे जठरातलं ऍसिड परत अन्ननलिकेत येत नाही. पण काही कारणांनी जेव्हा ही झडप नाजूक होते किंवा निकामी होते, काम करेनाशी होते, त्यावेळेला मात्र ही जी झडप आहे या झडपेतनं वर ते ऍसिड अन्ननलिकेत येतं आणि मग तो अन्ननलिकेच्या जो आवरणाला हे ऍसिड सहन नाही होत आणि मग तो दाह होतो, सूज येते आणि मग इसोफेजायटिस होतं आणि मग तो घास आपल्याला रुतायला लागतो गिळताना. आणि ह्याच्यामध्ये आणखीन ते हायॅटस हर्निया नावाचा एक आजार असतो की ज्याच्यामध्ये जठराचाच काही भाग अन्ननलिकेच्या बाजूला आपल्या मधले जो पडदा असतो जठराच्या आणि अन्ननलिकेच्या मध्ये त्याच्यामधनं थोडासा वर येऊन हा त्रास होऊ शकतो. त्याला हायॅटस हर्निया असं म्हणतात. तर हा झाला आजाराचा प्रकार झाला किंवा त्याची पॅथॉलॉजी किंवा त्याचं कारण झालं. पण मग आता करायचं काय किंवा त्याच्यासाठी उपाय काय? एक तर साधारणपणे बऱ्याच वेळेला हा इसोफेजायटिस किंवा दाह अतिशय सौम्य असतो आणि फारसं काही न करता तो बराही होऊ शकतो. पण त्याला काही महत्वाची काळजी मात्र जरूर घ्यायला पाहिजे. आणि ती काळजी म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ आपण कोणते खातो, कसे खातो, त्याची निवड काय करतो, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे अतिशय मऊ, कमी जळजळीत, कमी तिखट, कमी चमचमीत असे पदार्थ आपण नक्की खायला पाहिजेत. अगदी कडक कडक पदार्थ नकोत, न चावता खाल्लेले कडक पदार्थ नकोत आणि छोटे छोटे घास असावेत. म्हणजे मग ह्या छोटे घास अन्न नलिकेतून जठरापर्यंत लगेच व्यवस्थित जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे जेवणानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जेवल्या जेवल्या झोपायचं नाही किंवा आडवं व्हायचं नाही, की जेणेकरून ते जठरातलं ऍसिड परत वर येईल आणि मग त्या अन्न नलिकेला दाह होईल. म्हणून जेवणामध्ये आणि झोपेमध्ये कमीत कमी एक 1.5 ते 2 तासाचं अंतर पाहिजे आणि त्यामुळे मग अन्न नलिकेतलं सर्व अन्न पोटात जाईल. दुसरं म्हणजे फार जळजळीत कॅफिन हा पदार्थ हा सुद्धा दाहकारक आहे. त्यामुळे चहा, कॉफी किंवा ज्याच्यामध्ये कॅफिन आहे असे पदार्थ टाळले पाहिजेत. आपल्याला एक अशी कल्पना असते की सोडा घेतला म्हणजे ती जळजळ कमी होईल. पण या एरेटेड ड्रिंक्स मध्ये कार्बोनाइज्ड असा प्रकार असल्यामुळे त्याच्यामध्येही ऍसिडच असतं आणि त्यामुळे अशी पेय जरूर टाळावीत, कारण त्याच्यानी सुद्धा पोटामध्ये तो अन्ननलिकेला दाह होतो. त्यामुळे दूध घ्या, दही घ्या, थंड थोडे पदार्थ घ्या, भाज्यांचे रस घ्या, सूप घ्या, असे सगळे पदार्थ तुम्हाला घ्यायला हरकत नाही. उकडलेल्या भाज्या घ्या किंवा जी मांसाहारी मंडळी आहेत त्यांनी मऊ मऊ अंडी घ्या, चिकन वगैरे खाणार असेल तर ते मऊ करून घ्या, त्याचे सूप घ्या. तर असं ह्या सगळा पदार्थ हे जे आपण जेव्हा निवडतो ते सगळे सौम्य, कमी जळजळीत, मऊ असे असले पाहिजेत. थोडक्यात काय, सौम्य आणि मऊ असे पदार्थ खाण्यामुळे अन्ननलिकेला त्रास होणार नाही, दाह होणार नाही, सूज येणार नाही आणि या इसोफेजायटिस मध्ये आपण सापडणार नाही. अर्थात असं काही जर झालं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जरूर सांगा, जरूर त्यांच्याशी संपर्क साधा. त्याला अनेक औषधं पण आहेत.
आणि त्याच्यानेही तुम्हाला उपयोग होऊ शकेल जर तुमचा हा त्रास वाढला तर. मंडळी, हा इसोफेजायटिस किरकोळ गोष्ट आहे, पण छातीत जळजळ, अन्न रुतणं हा प्रकार मात्र खूप कॉमन असतो आणि खूप लोकांना तो जाणवतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या, लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे अन्नाची निवड करून या आजारापासून लांब राहा. धन्यवाद. नमस्कार.